तांपेरे शहर हे फिनलंड मधलं सेकंड लार्जेस्ट सिटी आहे इथली. आणि हेल्सिंकीच्या वरती, हेल्सिंकीची इकडची राजधानी आहे त्याच्यावरती 180 किलोमीटर अंतरावर आमचं शहर आहे. आणि इथं युनिव्हर्सिटी ऑफ तांपेरे मध्ये आमचं स्वतःचं ऑफिस आहे इथं, या कॅम्पसमध्ये, ज्यामध्ये आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचं आणि इम्तियामातचं काम बघतो. बरोबर. आणि तिकडे थंडी आहे का नाही मला कळत नाहीये. म्हणजे हेरम, तुझ्या वेशावरून असं वाटतंय की थंडी आहे, पण शिरीनच्या वेशावरून वाटत नाहीये का थंडी आहे, तर नेमकं काय आहे? नाही, कारण की मी आता पळून आलोय त्यामुळे माझ्या अंगात थोडीशी अजून, मला ते गरम ठेवायचंय मला थोडंसं अजून. आय वॉन्ट टू कीप मायसेल्फ वॉर्म, म्हणून मी जॅकेट घातलेलं आहे. आणि घरात आली त्यामुळे आम्ही आता असा वेशभूषा केलेली आहे. आणि थंडी आहे, पण बाहेर थंडी आहे आता इथं फार. ऍक्च्युली आत्ताचा जो सीझन आहे त्याला आपण ऑटम म्हणू शकतो. आणि ऑटम मध्ये म्हणजे इथे पाऊस पण पडत असतो आणि ऊन पण पडत असतं. तर एक्झॅक्टली आता आपल्याकडे जसे श्रावण भाद्रपदाचे दिवस असतात तसं इथे आता वातावरण आहे. पण अर्थातच इथलं जे तापमान असतं ते साधारण 10 ते 15 डिग्रीच्या दरम्यान असतं. त्यामुळे आपल्याकडची थंडी हा इथला उन्हाळा असं तुम्ही म्हणू शकता थोडक्यात. आणि उत्तराच्या आम्ही आता इंडोर स्पेस मध्ये असल्यामुळे थोडं तापमान असं सहन होण्याच्या लेवलचं आहे. बरोबर. या अशा फिनलंडमध्ये, म्हणजे तुमच्या या आत्ताच्या अडॉप्टेड होम कंट्रीमध्ये तुमच्यापैकी पहिल्यांदा कोण आलं? आम्ही एकदमच आलो. आम्ही 2006 साली आम्ही दोघं एकदमच आलो. किती साल होतं? 2006 जानेवारी, 22 जानेवारी 2006. हा, काय काय झालं जरा सांगा, कसे आलात? त्याची एक फार छान आठवण आहे. ऍक्च्युली आम्ही जेव्हा पोहोचलो इथे, तर आम्ही मुंबई विमानतळावरनं फ्रान्सला जाऊन, म्हणजे पॅरिस एअरपोर्टवरनं मग आम्ही हेल्सिंकी, असा आमचा प्रवास होता. मुंबई पॅरिस, पॅरिस हेल्सिंकी आणि हेल्सिंकी तांपेरे. तर तांपेरेला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा इथे ऑलरेडी रात्र होती. आणि आम्ही मुंबईतून निघालो तेव्हा तिथे 35 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर होतं. आणि तांपेरेला आम्ही पोहोचलो तेव्हा उणे 28 डिग्री असं इथलं टेम्परेचर होतं. सो -28. आणि अजून नाही, आम्हाला ते आठवण अगदी छान लक्षात आहे की आम्ही टॅक्सीने आलो जेव्हा, त्यावेळेला असं सुंदर चांदणं पडलं होतं. सगळीकडे प्रचंड बर्फ होता, शुभ्र बर्फ. आणि त्या बर्फावरती जे चांदणं पडलं होतं ते असं रिफ्लेक्ट करत होतं छान. तर आम्हाला ते इतकं, ते असं अगदी कोरलं गेलं आमच्या मनावरती ते दृश्य. आणि अजूनही आम्हाला ती आठवण आली की खूप छान वाटतं की एकदम 35 डिग्री मधनं उणे 28 मध्ये येणं हा आमच्यासाठी एक सुखद धक्का होता असं आपण म्हणू शकतो. आणि त्या चांदण्यानं जणू काही तुम्हाला स्वीकारलं, या देशाने, त्या संस्कृतीने, त्या निसर्गाने तुम्हाला स्वीकारलं असं म्हणता येईल. हेरम, आम्ही जेव्हा आलो तेव्हा आम्हाला अजून एक गोष्ट कळली की मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातून आम्ही जेव्हा डायरेक्ट फिनलंडमध्ये तांपेरेमध्ये आलो, तर आमच्या एअरपोर्टवर उतरणारे फक्त 6 जण होते. आमच्या फ्लाईटमध्ये 6 जण बसलो होतो आम्ही. आणि आम्ही आलो तोपर्यंत उरलेले 4 जण ते या शहरातले असल्यामुळे डायरेक्टली गेले. आणि अख्ख्या बेल्टवर फक्त आमचीच बॅग फिरत होती, आमच्याच बॅग फिरत होत्या. आणि बाहेर आल्यावर आम्हाला टॅक्सी बोलवायची कशी हाच प्रश्न होता. कारण की मी नोकियाला जॉईन होत होतो, त्यामुळे नोकियाने सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या. पण इथं खूपच इंडिपेंडन्स असतो, कोणी मदतीला येत नाही तुम्हाला. सो यू हॅव टू डू एव्हरीथिंग ऑन युअर ओन. तर मला तिथं जाऊन एक टॅक्सी फोन शोधावा लागला. मग एक 5 मिनिटांनी टॅक्सी आली. मला कळलंच नाही की हे एअरपोर्ट आहे का असं कुठलं तरी, असं म्हणजे इट वॉज लाईक नो मॅन्स लँड अशी परिस्थिती होती. रिकामं होतं. पण दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि आज मी तिला बघतो तर गर्दीत गेल्यावर आम्हाला थोडंसं जरा भ्यायला होतं, घाबरल्यासारखं होतं. म्हणजे आता तुम्हाला फिनलंडची इतकी सवय झाली आहे की भारतामध्ये आल्यावरती तुम्हाला अचानकपणे काही दिवस त्रासच होत असेल. शिरीन, हे जे सुरुवातीचे दिवस होते फिनलंडमधले तुमच्या दोघांचे, ते भाषा, संस्कृती, राहणी या दृष्टीने कसे होते? एक मला सांगायला आवडेल की इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला इथे जी लोक भेटली, फिनिश लोक, ती अत्यंत मदत करणारी होती. आणि त्यांनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आम्हाला मदत केली. कारण भाषा इथली पूर्णपणे वेगळी आहे आणि त्याचा इंग्रजीशी दूरान्वयानेही काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे असं नाही होत की थोडं बोलल्यावरती आपल्याला कळेल. तर ती पूर्णपणे वेगळी भाषा असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे समजून घेऊच शकत नाही आपण ती. पण लोकांनी आम्हाला हातवारे करून, थोडंफार इंग्लिश बोलून आम्हाला गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. हेरम इथे नोकियामुळे आलेला असल्यामुळे त्याचे जे कलिग होते इथे, जे भारतीय होते, त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली सुरुवातीच्या काळामध्ये. की म्हणजे पोटॅटोला काय म्हणतात, तर पेरुना म्हणतात वगैरे अशा सारख्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. किंवा इथे आम्ही आलो तेव्हा इथे कणिक मिळायची नाही, आपल्याकडे जशी असते तशी इथे मिळायची नाही.
तर मग आमची एक मैत्रीण होती, तिने आम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे कणिक मिक्स करून आपल्यासारख्या कणकेच्या पोळ्या कशा तयार करता येतील. तर असे सगळे शोध आम्हाला लागत गेले हळूहळू, आणि मग आम्ही हळूहळू रुळलो. सगळ्यात महत्वाचं, जसं हेरमनी मगाशी सांगितलं तसं, इथे आल्यावरती आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे शांतता. आणि अजिबात रस्त्यामध्ये कोणी हॉर्न वाजवत नाही जे तुम्ही रस्त्याने जात असता त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे लोक बऱ्यापैकी सॉफ्ट स्पोकन आणि थोडीशी आपण लाजाळू आहेत असंही म्हणू शकतो. असं पटकन खूप ते स्वतःबद्दल काही सांगत नाहीत किंवा पटकन बोलत नाहीत. हा एक फरक आम्हाला जाणवला. पण मदत, जसं मी म्हटलं तसं आम्ही एक, मला वाटतं आपण एक आठवण शेअर करूया आपली ती बस ड्रायव्हरची, की ज्याच्यामध्ये आम्ही जेव्हा आलो इथे त्यावेळेला आम्हाला जेव्हा बसनी ये जा करायची होती सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, तर बस कार्ड कसं काढायचं ह्याची आम्हाला काही कल्पना नव्हती. तर आम्ही एका बसमध्ये चढलो आणि मग आम्ही असा विचार केला की त्या बस ड्रायव्हरला विचारू. इथे गंमत म्हणजे ते कंडक्टर नसतो, फक्त ड्रायव्हरच असतो, त्यामुळे त्याला विचारायचं असं आम्ही ठरवलं. तर आम्ही तिकीट काढतानाच त्याला विचारलं की आम्हाला असं बस कार्ड काढायचंय. तर तो म्हणला की ठीक आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो. आणि मग जेव्हा आम्ही बसमधनं उतरलो तो शेवटचा स्टॉप होता, तर त्यावेळेला तो ड्रायव्हर पण उतरला आणि मग तो आम्हाला म्हणला की चला मीच तुम्हाला घेऊन जातो त्या ऑफिसमध्ये, मीही तिकडेच चाललो. तर तो आम्हाला घेऊन जात होता आणि त्यावेळेला ऍक्च्युली समोरून 2 मुली येत होत्या आणि टीनेजर्स म्हणू आपण त्यांना, साधारण 14-15 वर्षाच्या असतील. तर त्यांनी आम्हाला बघून काही कमेंट केली त्यांच्या भाषेमध्ये. अर्थातच आम्हाला काही कळलं नाही, पण तो ड्रायव्हर अचानक त्यांच्या अंगावरती ओरडला, म्हणजे त्यांना रागवला थोडक्यात सांगायचं तर आम्हाला काही कळलं नाही की काय झालं बाबा. मग आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणाला की नाही, ते तुम्हाला काहीतरी नावं ठेवत होते, म्हणजे लुक हू आर दीज पीपल असं. तर म्हणून म्हणे मी त्यांना रागवलो. तर आमच्या दोघांवर या गोष्टीचा इतका प्रभाव पडला की एक बसचा ड्रायव्हर अशा प्रकारे रस्त्यातनं चालणाऱ्या टीनेजर्स मुलींना रागवू शकतो की तुम्ही काय वागताय, काय बोलताय. तो त्यांना असं म्हणाला की तुम्ही काही कधी माणसं पाहिली नाहीयेत का, असं कशी काय कॉमेंट करताय. तर माझ्या दृष्टीने ह्यातनं आम्हाला या देशाच्या संस्कृतीची एक झलक मिळाली की ज्याला हेरम नेहमी त्याच्या कार्यक्रमातनं सांगत असतो की हा देश इक्विटी या गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, की सगळ्यांना समान संधी आणि समान न्याय. तर त्याची झलक आम्हाला यातून बघायला मिळाली. आणि माणूस म्हणून जगायचं कसं आणि त्याच्याकरता माणूस म्हणून एकमेकांना मान कसा द्यायचा ह्याच्याबद्दलचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे ऍक्च्युली. कारण की जेव्हा मी हा विचार केला की आपल्या एसटीचा ड्रायव्हर असेल आणि जर उद्या श्रीमंत बापाच्या अशा मुली अशा येत असतील आणि जर काही कॉमेंट केली, जनरल कॉमेंट आपल्यावर, त्या ड्रायव्हरवरती नाही तर आपल्या सहप्रवाशांवरती, तर तो बोलेल का असं? कदाचित आता बोलेल, पण मी जेव्हा 2005 साली जेव्हा मी हे केलं होतं तेव्हा मला ते जाणवलं की अरे दिस इज समथिंग विच इज युनिक हिअर, की सामान्य माणसं पण कोणालाही बोलू शकतायत. बिकॉज आता आम्ही बघतो की प्राईम मिनिस्टरचा मुलगा आणि आमचा मुलगा एकाच शाळेमध्ये एकाच वर्गात बसतात. त्यामुळे असं काही नाही की ही लीग वेगळी आहे, श्रीमंत माणसं वेगळी आहे, सगळं एव्हरीथिंग इज व्हेरी क्लिअर. त्यामुळे ऑफिस संपल्यावरती एखादा जर बॉस असेल आणि एम्प्लॉय असतील तर दोघे एकत्र म्हणून एकाच बारमध्ये बसून बिअर पितात किंवा कॉफी पितात. सो तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही कामाने तुमचं वेगळं पण दाखवा, नॉट बिकॉज ऑफ युअर पोझिशन ऑर युअर सोसायटल इम्पॉर्टन्स. बरोबर. हेरम, ह्या सगळ्या संस्कृतीच्या मध्ये समतेला इतकं सारं महत्त्व असण्याच्या मागे निश्चितपणे शिक्षण पद्धती असणार. आणि म्हणून आपण आता मुद्द्याच्या आपल्या विषयाकडे येऊ की ही जी फिनलंडमधली शिक्षण पद्धती आहे की जी जगामध्ये नावाजली जाते, त्या शिक्षण पद्धतीची वैशिष्ट्य काय आणि त्याच्याकडे तुम्ही दोघे कसे आकर्षित झाला? नक्कीच. ऍक्च्युली ज्याप्रमाणे म्हणाला तुम्ही, हे सगळं मी चांगलं सांगतोय त्यामागचा मूळ गाभा जो आहे, त्याचा जो बेसलाईन आहे, ती अर्थातच इथली शिक्षण आणि हेल्थ केअर दोन्ही ह्याच्यामध्ये तेवढेच महत्वाचे आहेत. मी एक एक्झाम्पल सांगतो की नोकियामध्ये मी कामाला आलो. आय स्टार्टेड वर्किंग ऍक्च्युली, आणि त्याच्यामध्ये मला पहिले 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 30 दिवस कोणी मला येऊन सांगायचं नाही की काय करायचं एक्झॅक्टली. हे मी ह्याच्या आधी मी US मध्ये होतो. US मध्ये जर असं झालं की तुमच्या बॉस तुमच्याकडे 15 दिवस लक्ष नाहीये, याचा अर्थ ही डोंट नीड यू अँड यू विल गेट अ पिंक स्लिप. म्हणजे थोडक्यात तुम्हाला यू आर गोइंग, यू आर ऑन अ वे टू आउट. असं परिस्थिती होती ऍक्च्युली बरीचशी त्या काळामध्ये. पण मग मला नोकियामध्ये मी प्रत्येक वेळेला सांगायचो माझ्या बॉसला
अर्थात मी तेव्हा हेड होतो एका डिपार्टमेंटचा, पण माझा डायरेक्टर जो मित्र होता त्याला मी सांगायचो की आज मी हे केलं, आज माझं हे प्लॅनिंग आहे वगैरे वगैरे. तो म्हणाला की तू मला हे सांगतोयस कशाला? तर मी म्हटलं कारण की बिकॉज सो दॅट यू नो व्हॉट आय एम डुईंग. तो म्हणाला की इथली पद्धत अशी नाहीये. मग मला कळलं की ही माणसं असा विचार करतात की तुम्ही 6 महिने थांबा इथं, अभ्यास करा, बघा आणि मग तुम्हाला जे आवडतंय ते काम तुम्ही शोधा. नोकिया इज नॉट गोइंग टू टेल यू व्हॉट यू शुड डू. इनफॅक्ट यू शुड टेल नोकिया व्हॉट नोकिया शुड डू इन द फ्युचर. हा खूप महत्वाचा फरक आहे. आणि हे करत असताना मला जो त्यातला फरक जाणवला ते म्हणजे इथली प्रत्येक माणूस इंडिपेंडंट आहे. प्रत्येक माणसाला निर्णय घ्यायची क्षमता आहे त्याच्यामध्ये आणि तो दुसऱ्यांवरती विसंबून राहत नाही. याचाच अर्थ काय म्हणजे इथल्या शिक्षणाचं वैशिष्ट्य असं आहे की माणसाला इंडिपेंडंट थिंकर बनवणं. आणि ह्याचं जेव्हा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली 2010 सालापासून 2007 सालापासून यामध्ये, तेव्हा आम्हाला कळलं 3 महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या फिनलंडचं एज्युकेशन युनिक करतात. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इंडिपेंडन्स. प्रत्येकानं आपापली गोष्ट विचार करायची. प्रत्येकाला आपापल्या शिक्षणाचं मोटिवेशन स्वतः निर्माण करणं. शिक्षकांनी त्याच्याबद्दलची रिस्पॉन्सिबिलिटी, शिक्षणाची रिस्पॉन्सिबिलिटी ही विद्यार्थ्यांची आहे. आणि शाळेचं उद्दिष्ट एवढंच असतं की तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ओळखून देणे. कारण की तुम्ही मुलांना किती वेळ सांगणार आहात की हे कर ते कर ते कर. ह्याच्यापेक्षा त्या मुलाला कळलं पाहिजे की येस नाऊ आय शुड डू ऑन माय ओन. त्याच्याबद्दलचा माझ्या मुलाचा एक एक्झाम्पल खूप चांगला आहे ऍक्च्युली. कदाचित फिनलंडमध्ये असं एक फिनलंडच्या एज्युकेशन बद्दल सगळ्यांना बरंच काही माहिती आहे. त्याच्याबद्दलचं एक काही मिथ्स पण आहेत, काही काय म्हणतात गैरसमज पण आहेत त्यातले. ऍक्च्युली त्यातला एक गैरसमज असा आहे की इथं होमवर्क देत नाहीत फॉर एक्झाम्पल. तर असं नाहीये, होमवर्क मिळतो पण छोटा असतो, थोडा असतो. आणि तो थोडा किती असतो ते म्हणजे पहिलीला फक्त 5 मिनिटाचा असतो, दुसरीला 10 मिनिटाचा असतो, तिसरीला 15 मिनिटाचा असतो. असं करत करत ते वाढवत नेतात. तर आणि होमवर्क पण असतो ना, तो असा नसतो की तुम्हाला होमवर्क तुम्ही एक शब्द 10 वेळा लिहा, असा नसतो. तर झाडावर चढा आणि ऑब्झर्व करा झाडाच्या वरती कुठले कीटक आहेत, हा होमवर्क आहे. त्यामुळे लॉजिक असं त्यामागचं की माझा जो मुलगा होता सिद्धार्थ, तर तो पहिली आणि फर्स्ट ग्रेड आणि सेकंड ग्रेडमध्ये खूप उत्तम होमवर्क करायचा, 5 मिनिटं 10 मिनिटं. थर्ड ग्रेडमध्ये अचानक येऊन त्यांनी होमवर्क करणं बंद झालं. मग आम्हाला थोडे थोडे मेसेजेस असतात आमच्याकडे, कॉम्प्युटराइज असं काही सोल्युशन असतात की त्यामध्ये कळतं की होमवर्क केलाय की नाही, उशिरा गेलाय का मुलगा वगैरे वगैरे. तर जेव्हा आमची कॉमन मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये सिद्धार्थचा जे होता स्टाफ त्याचा, तो म्हणाला की एव्हरीथिंग इज गुड, तुमचा मुलगा अतिशय काय म्हणतात मोटिवेटेड आहे, आय एम प्राऊड दॅट ही इज इन माय क्लास, असं सगळं बाकीच्या गोष्टी म्हणाल्या. आणि मग ते म्हणाले की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही कॉमेंट सांगायचे का. तर आम्ही म्हटलं की बाकी सगळं ठीक आहे, चांगलं चाललंय सगळं बाकीचं, पण म्हटलं की तो होमवर्क करत नाही आणि आम्हाला त्याचे मेसेज येतात. तर म्हणे आता ह्यामध्ये आम्ही अभ्यास करत होतो, ह्या विषयाचा आम्ही पीएचडी केलेली आहे, त्यामध्ये काम केलेलं आहे, किंवा आमची स्वतःची ऑर्गनायझेशन आहे, तरी सुद्धा आम्ही भारतीय आई वडील आहोत. त्यामुळे एखादा मुलगा अभ्यास करत नाही ही जबाबदारी माझी येते. त्यामुळे मग आम्ही म्हटलं की हो आता आम्ही उद्यापासून त्याला शेजारी बसवतो आणि त्याला अभ्यास करायला सांगतो. तर त्याचा जो टीचर होता तो म्हणाला की नाही हेरम, मला माहिती आहे तू या फील्डमध्ये काम करतोस, पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की डोंट डू दॅट. तुझ्या मुलांनी अभ्यास करणं ही जबाबदारी माझी आहे, म्हणजे टीचरची आहे, शिक्षकांची, पालकांची नाहीये. त्यामुळे मी प्लॅन करतो हाऊ टू डू दॅट. आणि त्यानंतर तरी 6 महिन्याचा प्लॅन केला आणि त्यांनी मग त्याला कळलं की माझा मुलगा ही इज अ मोर ऑफ अ कायनेस्थेटिक लर्नर. त्यामुळे त्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड काहीतरी करायला जास्त आवडतं. त्यामुळे त्याचे होमवर्क त्यांनी पूर्णपणे ऍक्टिव्हिटी बेस्ड केले. आणि 6 महिन्यांनी आम्हाला कळलं की तो स्वतःहून घरी येतोय, आपलं दप्तर उघडतोय आणि होमवर्क आपला करतोय. सो ह्याचा अर्थ त्या मुलाला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी कळली पाहिजे, ही भावना शिक्षकाची होती. हा त्यातला एक महत्वाचा फरक. आता या मुद्द्यावरती शिरीन मी तुझ्याकडे येतो, कारण करेक्ट हा मुद्दा आहे. कारण तू मुळामध्ये मानसशास्त्रज्ञ, बरोबर. मग तू या एज्युकेशनच्या फील्डमध्ये काम करायला लागलीस, मग इथं आलीस. इथं आल्यावरती तुझ्या काय लक्षात आलं की ह्या सिस्टीममध्ये जे आत्ता हिरमने आपल्याला सांगितले ते तर सगळे प्रश्न, ते सगळे घटक आहेतच,
पण त्याच्याबरोबर शिक्षक इकडचे खास आहेत असं तुझ्या लक्षात आलं नाही का ग? तसा माझा जो काही सगळा अभ्यास चालला होता त्याच्यामधून असं लक्षात आलं की शिक्षक इथले खास आहेत, कारण की इथली जी शिक्षकांना शिक्षण देणारी जी पद्धती आहे, म्हणजे टीचर एज्युकेशन ज्याला आपण म्हणू, ते खूप खास आहे. आणि त्याच्यामध्ये असा प्रयत्न केला जातो की टीचर हा लीडर होईल त्याच्या क्लासरूमचा आणि तो संपूर्ण जबाबदारी त्याची स्वीकारेल. मग त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचा अभ्यास करून त्या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याची लर्निंग स्टाईल काय आहे, त्याचा विचार करून त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्ये विविधता आणणं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की ते प्रत्येक मुलाला एकट्याने घेऊन शिकवतात, पण ते एकच गोष्ट 4 प्रकारांनी सांगतात आणि त्याचा परिणाम असा होतो की 4ही प्रकारचे जे लर्निंग करणारी मुलं असतात त्यांना ते सगळं समजतं. दुसरं म्हणजे शिक्षकांना इथे ऑटोनॉमी आहे प्रचंड, म्हणजे त्यांना अधिकार आहे की त्यांनी काय प्रकारे शिकवावं, कुठल्या पद्धतींचा वापर करावा. आता उदाहरणार्थ इथे काही शिक्षक टेक्स्टबुक्स वापरतात, काही वापरत नाहीत. म्हणजे आमच्या मुलासाठी 1ली ते 3री मध्ये त्याला सायन्ससाठी एकही टेक्स्टबुक नव्हतं, तर त्याचे जे शिक्षक होते ते त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी शीट्स, वेगवेगळ्या प्रकारे फील्ड ट्रिप्स, अशा गोष्टींमधून त्यांनी सायन्स शिकवलं. तर हे स्वातंत्र्य त्यांना इथे दिलेलं आहे शिक्षण पद्धतीने. शिवाय इथे जे करिक्युलम जो असतो तर तो करिक्युलम मध्ये अगदी पॉइंट बाय पॉइंट, आता बेरीज शिकवा, वजाबाकी शिकवा असं न लिहिता त्याच्यामध्ये असं दिलेलं असतं की मुलांच्या मनामध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल असं वातावरण तयार करा. माझ्या मते ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला लक्षात घेण्यासारखी, की अशा प्रकारे वातावरण निर्मितीला महत्व दिल्यामुळे मग ती शिक्षक आणि मुलं, बरं त्याच्यामध्ये हेही म्हणले की ही नुसती शिक्षकांची जबाबदारी नसून मुलांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे शिक्षकांचं काम काय आहे तर मुलांमध्ये तो अवेअरनेस आणणं की ही माझी शाळा आहे, हा माझा वर्ग आहे, हे माझं शिक्षण आहे, मला शिकायचं आहे आणि मग मी त्याच्यासाठी काय काय करीन तर ते मी सगळं केलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण देते. मी एका 4थीच्या वर्गामध्ये निरीक्षणाचं काम करत होते माझ्या, आणि तो वर्ग अतिशय वेल बिहेव्ड आणि अगदी शांत आणि अगदी सगळी मुलं शिस्तीत वागणारी. तर मी त्या शिक्षिकेला विचारलं की तू काय जादू केलीयस? तर ती म्हणाली की खरं सांगू का, यात जादू वगैरे काय नाही. हा वर्ग माझ्याकडे मागच्या वर्षी आला, म्हणजे 3री मध्ये, आणि ज्या वेळेला हा वर्ग माझ्याकडे आला तेव्हा हा शाळेतला सगळ्यात बदनाम वर्ग होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप बडबड करणारी मुलं आणि अतिशय शिक्षकांना त्रास देणारी वगैरे वगैरे असं त्यांचं साधारणपणे रेप्युटेशन होतं. पण म्हणे मी असं ठरवलं की जर या मुलांना ज्या अर्थी त्यांच्याबद्दल हे सगळं बोललं जातंय त्या अर्थी त्यांच्यामध्ये शिस्त आणणं ही माझी पहिली प्रायोरिटी. मग ते शिस्त आणायची म्हणजे काय करायचं तर त्यांना धाक दपटशा तर दाखवू शकत नाही, कारण इथे ते अलाउड नाहीये की मुलांना तुम्ही मारणं वगैरे, तर म्हणजे संबंधच नाही. तुम्ही फार फार तर त्यांना बाहेर उभं करू शकता 5 मिनिटं वगैरे, त्यापेक्षा जास्त नाही. मग आता शिक्षा तर करायची नाही, मग आता करायचं काय? मग तिने असं ठरवलं की ती म्हणाली की मी मुलांशी बोलून आम्ही पहिले 6 महिने, म्हणजे पहिली जी टर्म असते शाळेची, त्याच्यामध्ये वर्गात कसं वागलं पाहिजे, काय रूल्स फॉलो केले पाहिजेत, अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यास करताना काय काय कशा प्रकारे तुमचे ग्रुप्स असतील, त्याच्यामध्ये प्रत्येकाची काय काय जबाबदारी असेल, कोणाला कुठला रोल दिलेला आहे आणि तो त्यांनी पाळताना इतरांनी कशी मदत करायची आहे, असं सगळं. किंवा वर्गातून बाहेर जाताना काय पद्धतीने बाहेर जायचंय, आत येताना काय पद्धतीने आत यायचंय. कारण की तुम्हाला मला सांगायला आवडेल की इथे दर 45 मिनिटांनी 15 मिनिटाचा ब्रेक असतो. त्या ब्रेकमध्ये असं अपेक्षित असतं की मुलांनी त्यांचे थंडीचे कपडे घालून बाहेर जायचं इमारतीच्या शाळेच्या, आणि बाहेर ग्राउंड मध्ये खेळायचं आणि मग बरोबर 15 मिनिटात परत यायचं. तर हे सगळं करण्यासाठी डिसिप्लिन इज मस्ट. आणि मग ते त्यांनी त्या शिक्षिकेने त्या मुलांशी बोलून त्यांच्या संमतीने, सहमतीने आणि सहभागाने सगळे रूल्स तयार केले त्या वर्गाचे. आणि मग ती म्हणली त्यानंतर सगळं माझ्यासाठी सोपं झालं, कारण ती म्हणली कंटेंट शिकवणं ही इट्स अ लास्ट थिंग टू बी डन इन एज्युकेशन. म्हणजे आपण जेव्हा शिक्षणाचा विचार करतो तेव्हा तिचं वाक्य फार महत्वाचं वाटतं मला, की मुलांना काहीतरी शिकवणं, जो कंटेंट आहे दॅट कम्स इन द लास्ट. पहिले हे सगळं त्यांचा सामाजिक विकास, मानसिक विकास ही पहिली महत्वाची पायरी आहे. हे मला इथल्या शिक्षकांचं वैशिष्ट्य वाटतं की ते अशा प्रकारे मुलांना मोल्ड करू शकतात आणि ते त्यांना स्वातंत्र्य मिळाले. आणि शिवाय अजून एक शेवटची गोष्ट सांगेन की इथे शिक्षकांमध्ये रिसर्च ऍप्टिट्यूड निर्माण करण्यासाठी त्यांना रिसर्च मेथोडॉलॉजी हा विषय तर असतोच, शिवाय त्यांना त्याच्याकरता थिसिस लिहावा लागतो.
आणि BA शेवटच्या वर्षाला एक थिसिस आणि MA शेवटच्या वर्षाला एक थिसिस. सगळे जे 1ली पासून 6वी पर्यंत शिकवणारे सगळे शिक्षक हे मास्टर्स इन एज्युकेशन असतात. त्यामुळे त्यांना त्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतं. मी जेव्हा माझ्या प्रोफेसरांना हा विषय म्हणजे आमची चर्चा झाली होती की हे रिसर्च मेथोडॉलॉजी शिक्षकांकडे असण्याचं महत्व काय आहे त्यांना शिकवण्याचं. तर त्याच्यामध्ये खूप छान मुद्दे त्यांनी मला सांगितले की ते म्हणाले की रिसर्च ऍप्टिट्यूड असणं म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये एक ओपननेस असणं की कुठल्याही प्रकारचा प्रश्न हा येऊ शकतो समोर आणि त्याचं उत्तरही मिळू शकतं आणि ते तुम्हाला शोधावं लागतं. त्याच्यासाठी संयम ठेवावा लागतो, वेळ द्यावा लागतो आणि ते म्हणले की ह्या सगळ्या गुणांची शिक्षकांना आवश्यकता आहे. जर मुलांची क्रिएटिव्हिटी वाढावी, त्यांच्यामधलं रिसर्च ऍप्टिट्यूड वाढावं, तर त्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. माझं जे संशोधन आहे ते मुख्यतः क्रिएटिव्हिटी या विषयाशी निगडीत आहे, म्हणजे मुलांची सृजनशीलता आणि शाळेच्या वातावरणाचा त्याच्यावर होणारा परिणाम. तर त्या दृष्टीने शिक्षक आणि मुलं यांचा जो संवाद आहे, परस्पर संवाद आणि वर्गातलं वातावरण, तर त्याचा खूप महत्वाचा भाग याच्यामध्ये येतो. आणि म्हणून मग शिक्षकांची पर्सनॅलिटी किंवा शिक्षकांचं शिक्षण या गोष्टीवरती मी अशा दृष्टीने फोकस केला आणि त्यातून हे सगळे मुद्दे माझ्या समोर आले. शिक्षक व्हायचं असेल फिनलंडमध्ये तर त्या व्यक्तीचा तो पहिला प्रेफरन्स असायला लागतो की त्याला शिक्षक व्हायचं आहे आणि मग त्याला एक शिक्षण क्षेत्रामधलं शिक्षण घेण्यासाठी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. म्हणजे जशी मेडिकलची, इंजिनिअरिंगची किंवा पब्लिक सर्व्हिसची असेल तशी फिनलंडमध्ये शिक्षकांच्या व्यवसायासाठीची प्रवेश परीक्षा असते. तर मला वाटतं इथूनच तो वेगळेपणा सुरू होत असेल. आणि तू म्हणालीस तसं 1ली ते 6वीचे सगळेच 5 वर्षाचा अभ्यास करून मास्टर्स झालेले आहेत. हेरम, तुझ्याकडे येतो मी. तू एक फार छान त्यावेळी उदाहरण आम्हाला दिलं होतंस. तू 2 शब्द वापरले होते जे माझ्या पक्के ध्यानात आहेत. एक आहे करिक्युलम आणि दुसरा आहे सिलेबस. तर बऱ्याच वेळेला ना आम्ही हे सगळं समानार्थीच वापरतो. तर हा करिक्युलम, सिलेबस आणि त्याचं त्या शिक्षण पद्धतीतलं स्थान याच्याबद्दल जरा आम्हाला पटकन सांग. नक्की. त्याआधी फक्त एक महत्वाचा पाठ की शिरीन म्हणाली त्यामुळे शिक्षकांना ऑटोनॉमी असते. ती ऑटोनॉमी केवढी असते की माझ्या वर्गातल्या मुलांची परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आणि घ्यायची की नाही हे पण शिक्षकच ठरवतो. त्यामुळे कुणी बाहेर देऊन मला इन्स्पेक्शन करतोय असं इथं होत नाही. ही परिस्थिती होती 1970च्या आधी. ही परिस्थिती अशी होती की बाहेरनं इन्स्पेक्टर यायचे. पण फिनलंडला कळलं की हे बदलायला पाहिजे. द न्यू मेथड शुड बी अडॉप्टेड आणि त्याच्याकरता म्हणून फिनलंडनी हे इन्स्पेक्शन काढून टाकलं. आता जेव्हा तुम्हाला ऑटोनॉमी मिळते तर ऑटोनॉमी मिळण्याच्या बरोबर तुमची कॅपेबिलिटी असायला पाहिजे. ते कॅपेबिलिटी वाढवायचं काम हे शिक्षण पद्धतीनं केलं, ते म्हणजे टीचर एज्युकेशननी केलं. आणि म्हणूनच इथं जेव्हा टीचर एज्युकेशनला तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असतं त्याच्यामध्ये फक्त 10% मुलांना ऍडमिशन मिळते. म्हणजे 6000 ऍप्लिकेशन आले तर फक्त 600 मुलं सिलेक्ट होतात. त्यामुळे तुमची प्रायोरिटी शिक्षक तुम्ही व्हायला तयार आहात का ही तयारी टीचर एज्युकेशनला जायच्या आधीपासूनच होते. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. आता मग अशा शिक्षक जो तयार होतो यातनं वेगवेगळ्या स्किल्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून जेव्हा तो येतो तेव्हा तुम्ही जर विचारलं की फिनलंडमध्ये रेडीमेड 21 अपेक्षित किंवा काही प्रश्नोत्तर, काही पुस्तकं असतात का, तर असं काही नसतं. गव्हर्नमेंटनी एक करिक्युलम तयार केलेला आहे. आता करिक्युलम या शब्दाचा अर्थ आणि सिलेबस मध्ये जो फरक आहे तो मुळात असा आहे, करिक्युलम तुम्हाला ब्रॉड स्किल्स सांगतो किंवा विद्यार्थ्यांमध्ये काय लर्निंग आउटकम असायला पाहिजे ह्याच्याबद्दल सांगतो. आणि सिलेबस ते कोणते आणि कशा पद्धतीने आणायचे याचा प्रोसेस सांगतो की ह्याचा कंटेंट सांगतो. थोडक्यात सांगायचं झालं तर करिक्युलम विल टेल यू अबाउट हाऊ टू डू इट अँड व्हॉट टू डू इट. आणि त्याचा जो कंटेंट आहे तो व्हॉट कंटेंट हा सिलेबसमध्ये असतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं की विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या वेगवेगळ्या थोरा मोठ्या माणसांची महती आणि त्यांनी काय कष्ट केले याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने ते मोठे झाले हे माहिती असायला पाहिजे. तर हे करिक्युलम मध्ये सांगितलं असतं, हे स्किल. आता हे मोठं होण्यासाठी मी जेव्हा लहान होतो तेव्हा लहानपणी आपल्याकडे एक सुनील गावस्करांचा धडा होता की ते एका क्रिकेटमध्ये त्यांना त्यांच्या दाढेमध्ये बर्फाचा तुकडा अडकला. आता हे सांगत असताना आपल्याला वाटतं की सुनील गावस्कर हा कंटेंट आहे त्यातला, पण दर 10 वर्षांनी गावस्करांची माहिती कदाचित पुढच्या पिढीला नाहीये. तर नंतर तेंडुलकर येऊ शकतो, नंतर विराट कोहली येऊ शकतो,
सो कंटेंट विल कीप ऑन चेंजिंग पण स्किल विल रिमेन द सेम. हा त्यातला करिक्युलम आणि सिलेबस यातला फरक आहे मुळात म्हणजे. आणि इथल्या शिक्षकांना गव्हर्नमेंट कडनं जे मॅन्डेटरी असतं तेवढं फक्त करिक्युलमचं पुस्तक असतं. कंटेंट कुठलं पुस्तक घ्यायचं, कंटेंट कुठला शिकवायचा, इंटरनेटवरनं हे करायचं का, क्लासरूम मध्ये शिकवायचं का, फॉरेस्टमध्ये जाऊन शिकवायचं, हे सगळं शिक्षक स्वतः ठरवतो. एवढी ऑटोनॉमी असते त्यामध्ये. वा. आता ना तुमच्या दोघांचं म्हणजे तू नोकियात काम करत होतास तरी तू शिक्षणाकडे ओढला गेलास आणि ही तर शिक्षणावरतीच म्हणजे त्या क्रिएटिव्हिटीवरतीच PhD करत होती. तर दोघांनी एकत्र यावं आणि म्हणजे घरामध्ये आयुष्यात एकत्र आहातच पण व्यवसाय काहीतरी करण्यासाठी एकत्र यावं, एक व्यावसायिक भागीदार म्हणून एकत्र यावं, हे तुमच्या डोक्यात कसं आलं आणि तुमची कंपनी कशी चालू झाली त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. मुळात म्हणजे माझा जो विषय होता नोकियामध्ये सुद्धा तो लर्निंग टेक्नॉलॉजी ह्या विषयावर मी नोकियामध्ये काम करत होतो. हे करत असताना त्यातला एक जो महत्वाचा विषय होता त्यामध्ये की आम्ही कॉमन प्रोजेक्ट करत होतो युनिव्हर्सिटी ऑफ तांपेरे बरोबर, जिकडे शिरीन पण होती त्यामध्ये. तर हे करत असताना शिरीन जेव्हा क्लासरूम ऑब्झर्वेशन करत होती इकडचे, तेव्हा आम्हाला कळलं की अरे 2007ची सांगतोय घटना, तेव्हा असं आम्हाला कळलं की ह्या शाळांमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि बाय द वे तेव्हा फिनलंड एज्युकेशन बद्दल कुठेही बोललं जात नव्हतं, कोणाला माहिती पण नव्हतं, फिनिश माणसांना पण माहिती नव्हतं की हे एवढं उत्तम पद्धतीने काहीतरी काम चाललंय आपल्याकडे. जेव्हा हे करत असताना जेव्हा टेक्नॉलॉजी विषयात माझं काम आणि शिरीनचं क्रिएटिव्हिटी या भागामध्ये जेव्हा आम्हाला कळलं की ह्याच्यातनं म्हटलं आम्हाला काहीतरी कॉमन होऊ शकतं की जे जगाला मिळू शकेल. नुसतं असं नाही की फिनलंडमध्ये तयार होऊ शकेल, तर ते फिनलंडमधले चांगल्या पद्धती, टीचिंग मेथड्स, टेक्नॉलॉजी, लर्निंग सोल्युशन्स ही जगाला मिळू शकतील असा आम्हाला विचार झाला. आणि दॅट वॉज अ स्टार्टिंग पॉईंट की आम्हाला इथं कळलं की वी शुड स्टार्ट सम कॉमन व्हेंचर की ज्या माध्यमातून आपण काहीतरी काम करू शकू. हा त्याच्या मागचा मूळ गाभा होता. हा एक्झॅक्टली. म्हणजे आमचं ऍक्च्युली माझी PhD चालू होती आणि हेरमचं त्याची नोकरी चालू होती, पण त्याच्या नोकरीबरोबर त्याचं मास्टर्स पण चालू होतं. त्यामुळे त्याला पण इथली हायर एज्युकेशन सिस्टीम त्याला जवळून बघायला मिळत होती आणि मला प्रायमरी एज्युकेशन सिस्टीम जवळून बघायला मिळत होती. आणि मग तो जो आधीचा माझा जो थोडा कामाचा अनुभव होता महाराष्ट्रामधला ग्राममंगलच्या माध्यमातून किंवा ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून, आणि माझा स्वतःचा तिथला एक विद्यार्थी, आमचा दोघांचा इरादा, आम्ही दोघंही शेवटी भारतीय शिक्षण पद्धतीतूनच आलेलो आहोत, तर आम्हाला तो डिफरन्स इथे जाणवला. आमचा एक ऍक्च्युली मित्र आहे, तर त्याची आई शिक्षिका होती इथल्या शाळेमध्ये. तिची आणि आमची भेट झाली आणि आम्ही मग तिला विचारायला सुरुवात केली इथल्या शाळांबद्दल, आणि तिने जे काय आम्हाला सांगितलं ते आम्हाला त्याचं फार आकर्षण वाटलं आणि त्यामुळे मग मी माझी PhD त्याच्या माध्यमातून सुरू केली. आणि मग आमच्या सातत्याने चर्चा व्हायच्या की ह्याच्याबद्दल आपण काय करावं. आणि जसं तुम्ही म्हणालात की आयुष्यात आम्ही एकत्र आहोतच, त्याच्यामुळे काही जे स्किल्स आहेत आमचे दोघांचे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी जातात. आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं की आम्ही व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा जर एकत्र आलो तर आम्ही यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की एक म्हणजे आमच्या दोघांचा समान जी गोष्ट आहे ती म्हणजे आम्हाला भारताबद्दल असलेली पॅशन आणि भारतासाठी काहीतरी करायचं, हा एक आमचा उत्साह म्हणू किंवा त्याच्याबद्दलची कळकळ म्हणू. तर मग आम्हाला असं वाटलं की शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जिथे आता त्वरित काहीतरी करण्याची गरज आहे. आणि जर आपल्याला इथे एक चांगलं उदाहरण दिसतंय तर आपण ते आपल्याकडे रेप्लिकेट का करू नये किंवा त्यातल्या काही गोष्टी आपल्याकडे का नेऊ नयेत. आणि मग त्यासाठी म्हणून जे काय करावं लागेल, तर त्यातनं मग असं वाटलं की काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचा जन्म त्या आमच्या एकत्रित विचारामुळे झाला. त्यामुळे थोडक्यात म्हणजे माझी टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड आणि श्रींची क्रिएटिव्हिटी बॅकग्राऊंड या माध्यमातून आम्ही विचार केला की शिक्षणामध्ये जर काही बदल घडवायचा असेल तर या दोन्ही गोष्टींची गरज आहे, क्रिएटिव्ह टीचर्स आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट. म्हणून या माध्यमातून आम्ही CCEची स्थापना केली. आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला खूप चांगला सपोर्ट पण मिळाला इथं त्या माध्यमातून. सो वी स्टार्टेड. त्यामुळे मी नोकियाचा जो माझा चांगल्या पगाराचा जॉब होता तो सोडला. आय स्टार्टेड व्हेंचरिंग इन टू दॅट पार्ट आणि देन इट स्टार्टेड डेव्हलपिंग. आणि आज मी तिला आम्ही कदाचित 20 देशांमध्ये आम्ही काम करतोय. हा, आता ना CCE आज नेमकं काय काम करत आहे ते सांगा. ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे CCE हा क्रिएटिव्ह पेडागॉजी किंवा क्रिएटिव्ह एज्युकेशन ह्या विषयात आम्ही काम करतो. CCEचं मूळ काम हे शिक्षकांबरोबर त्यांचं ट्रेनिंग करणं, त्यांचं क्रिएटिव्हिटी, त्यानंतर लर्निंग आउटकम्स, करिक्युलम डेव्हलपमेंट, असेसमेंट
एक्झामिनेशन या संदर्भातले वेगवेगळे जे स्ट्रॅटेजिक पॉइंट्स आहेत ह्याच्याबद्दलचं ट्रेनिंग करणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट्सला सपोर्ट करणं की जर एखादी पॉलिसी चेंज करायची आहे तर त्याकरता कशा पद्धतीने चेंज करता येतील, त्याच्याकरता काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत याच्याबद्दलचं अजून एक आमची विंग आहे. 4 डिपार्टमेंट्स आहेत. त्यानंतर आमच्या कॉन्फरन्सेस आणि सिम्पोजियम्स आम्ही घेतो क्रिएटिव्ह एज्युकेशन या विषयावरती, आणि त्यानंतर काही संशोधनात्मक काम करतो की ह्याच्याकरता आमचा R&D डिपार्टमेंट आमचा आहे. आणि 20 देशांमध्ये काय काम होतं? पहिली महत्वाची गोष्ट, या 4 डिपार्टमेंटची वेगवेगळी कामं होतात. फॉर एक्झाम्पल आम्ही आता गव्हर्नमेंट ऑफ बहारीन जे आहे मिडल ईस्टमध्ये, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांची स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं काम करतो आणि त्यांच्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं काम करतो. उदाहरणार्थ आता आम्ही UK वेल्शमध्ये, वेल्श जे आहे UK मधलं, तिकडं आम्ही पूर्णपणे तिकडच्या शिक्षकांना नवीन पद्धतीच्या फेनॉमिनन बेस्ड लर्निंग या माध्यमातून कशा पद्धतीने शिकवता येईल, म्हणजे सब्जेक्ट न शिकवता एखादा कॉन्सेप्ट शिकवायचा असेल तर एखादी घटना सांगायची आणि घटनेच्या रिलेटेड जेवढे सब्जेक्ट असेल तेवढे शिकवायचे. ही नवीन मेथड आहे. ती मेथड कशा पद्धतीने शिकवायची ह्याच्या संदर्भात कन्सल्टन्सी मी आणि माझे सगळे कलीग करतात. आमच्या टीममध्ये जवळपास 30 जण आहेत ट्रेनर्स, सगळे म्हणून ते आम्ही काम करतो. भारतात पण आम्ही काम करतो. भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा इथं आमचं काम चाललेलं आहे की जिकडे ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून काम करतो. आता ह्याच्यामधला पुढचा पार्ट असा आहे की आम्ही नुसतं फक्त हे सल्ला सांगत नाही तर आम्ही ते करून पण दाखवतो, आणि याकरता म्हणून मी शाळा डेव्हलप करतो. शाळा फिनिश करिक्युलमवर आधारित असायला पाहिजेत, आणि बिकॉज वी आर अ पार्ट ऑफ एज्युकेशन फिनलंड, जी गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन आहे इथल्या, त्याच्यामुळे वी आर एलिजिबल टू रोल आउट द फिनिश करिक्युलम बेस्ड स्कूल्स. अशा पद्धतीचं वेगवेगळं आमचं काम चालतं. आणि किती शाळा आता सुरू आहेत? हा शिरीन, आता ऍक्च्युली तैवानमध्ये शाळा आहे, पुण्यामध्ये शाळा आता आम्ही जस्ट सुरू करत होतो, पण आता ती कोरोनामुळे जरा थोडीशी थांबली आहे, पण आता कोरोना गेला की सुरू होईल. त्याप्रमाणे नाशिकमध्ये आम्ही कोलॅबरेशन मध्ये शाळा सुरू केलेली आहे. दक्षिण कोरियामध्ये शाळा सुरू केलेली आहे. अशा त्या शाळांचा विस्तार आहे. शिवाय मी अजून एक ऍडिशन करेन की जसं आता आम्ही सांगितलं की आमच्या कामांमुळे इव्हन आता ऑस्ट्रेलियामध्ये ऍक्च्युली आमच्याकडे जे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या पार्ट मधनं, जगाच्या वेगवेगळ्या देशांमधून अनेक शिक्षक येत असतात. म्हणजे जे आम्ही मगाशी टीचर ट्रेनिंग मध्ये बोललो तर त्यामध्ये नुसते आम्ही जाऊन ट्रेनिंग नाही देत, तर जगातल्या वेगवेगळ्या देशांमधले शिक्षक आमच्याकडे येतात फिनलंडमध्ये, फिनलंडच्या शाळा बघायला, आणि त्याच्यातून त्यांना काय घेता येईल त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो, आणि मग ते परत जाऊन त्यातल्या काही गोष्टी तिथे राबवतात. मला वाटतं हा खूप एक महत्वाचा बदल या निमित्ताने घडतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देईन. ऑस्ट्रेलियातनं काही शिक्षिका आणि मुख्य म्हणजे शाळेचे प्रिन्सिपल्स हे आमच्याकडे आले होते फिनलंडच्या शाळा बघायला. तर आता कसं असतं की तुम्ही नुसतं जाऊन शाळा बघून येण्याने तुम्हाला कळत नाही, कारण की तुम्ही ती शाळा जी बघता ती त्या एका दिवसामध्ये फक्त 2 तासांकरता म्हणून बघता. तर आम्ही काय करतो, आमच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांना पूर्ण सगळं पिक्चर देतो की हे फिनलंडचा जो विकास आहे तो झाला कसा नेमका, त्यांना काही प्रश्न होतेच का, डायरेक्टली चांगलीच सिस्टीम तयार झाली का, तर असं न होता इव्होल्युशन त्याचं कसं होत गेलं. मला वाटतं हे खूप गरजेचं असतं, कारण की जेव्हा आपण कोणाला तरी काहीतरी बदलायला सांगतो तेव्हा पहिले एक भीती असते लोकांच्या मनामध्ये की हे शक्य होईल का. तर त्याच्यासाठी हे फिनलंडचं उदाहरण महत्वाचं आहे की त्यांच्याकडे सुद्धा हे काही असं रेडीमेड नव्हतं. 1970 पासून त्यांनी हळूहळू बदलायला सुरुवात केली. तो बदल पूर्णपणे अंमलात येऊन त्याचे रिझल्ट त्यांना मिळायला 2000 साल उजाडले. म्हणजे आपण विचार करू शकतो की 30 वर्ष त्यांना लागली. तर ते आम्ही सांगतो, त्यामुळे लोकांच्या मध्ये एक आत्मविश्वास येतो की ठीक आहे आपल्यालाही हे करणं शक्य आहे. तर मी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण सांगत होते, तर त्या शिक्षिका जेव्हा परत जायच्या आधी त्या म्हणल्या की काहीतरी आम्हाला असं इथून न्यायचं की जे आम्हाला गेल्यावरती इम्प्लिमेंट करता येईल. मग आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग केली आणि मग त्याच्यामधनं काही मुद्दे त्यांना सुचवले, आणि त्यातून त्यांनी फिनिश फ्रायडे ही संकल्पना त्यांनी घेतली. आणि आता त्यांच्या ज्या शाळा आहेत ऑस्ट्रेलियामधल्या, तिथे दर शुक्रवारी फिनलंडमध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात तशा त्यांनी करायला सुरुवात केलेली आहे, आणि त्यांना प्रचंड यश मिळालं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांच्या शहरातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये या प्रयोगाची प्रचंड चर्चा झाली, त्यांचे टीव्हीवरती इंटरव्ह्यूज झाले, आणि त्यांना अतिशय पालकांकडनं आणि मुलांकडनं खूप चांगला फीडबॅक मिळाला. आता ना मला एक प्रश्न असा पडलाय जो तुम्हाला आता मला विचारलाच पाहिजे
की तुम्ही फिनलंडच्या शिक्षण व्यवस्थेमधल्या खूप चांगल्या गोष्टी जगापर्यंत एका व्यावसायिक पद्धतीने पोहोचवतात. मग टीचर्स ट्रेनिंग असेल किंवा कन्सल्टन्सी असेल किंवा त्या फिलॉसॉफीवरती आधारित शाळा असतील. तुम्ही मुळात फिनलंडचे नाहीत आणि फिनलंडचं एज्युकेशन, ती शिक्षण पद्धती घेऊन तुम्ही जगाकडे जात आहेत. तर मग फिनलंडमधल्याच लोकांनी, म्हणजे विश्वास असं नाही म्हणत, पण तुम्हाला की बाबा हे आमचे या बाबतीतले ब्रँड अँबॅसेडर होऊ शकतात दुसऱ्या देशातले असून सुद्धा, हे कसं काय तुम्हाला स्वीकारलं, त्याच्याबद्दल सांगा. खूप छान सांगशील, नक्कीच सांग. ऍक्च्युली मुळात म्हणजे एक पहिली महत्वाची गोष्ट, फिनिश माणसं फिनलंडबद्दल चांगलं बोलणं हे ऑब्व्हियस आहे. पण बाहेरचा माणूस येऊन इथं ह्याबद्दल बोलतोय हे फिनिश माणसांना चांगल्या पद्धतीने कळलं. हा पहिला पार्ट. दुसरं, फिनिश माणसांना इथं मुळात म्हणजे ज्याप्रमाणे आता की भारतामध्ये फोडणी कशी करायची याच्याबद्दल पीएचडी करणार कोणी आहे का आपल्याकडं? नाहीये. पण युरोपमध्ये आहेत माणसं की फोडणी आणि त्याच्याबद्दल तडका कसा करायचा याच्याबद्दल मास्टर्स करणारी माणसं क्युझिन सेक्शन मध्ये इथं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करतात. कारण असं त्यामागचं की आपल्याला त्याच्याबद्दलची, आपल्याकडे जे पिकतं त्याच्याबद्दलची किंमत नसते त्या गोष्टीबद्दलची. त्यामुळे फिनिश माणसांना ते नॉर्मल वाटलं की माझ्या शाळेमध्ये काय वेगळं आहे. म्हणजे 2000 साली जेव्हा पहिल्यांदी OECD नावाची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांची PISA म्हणजे प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट अशी 8वीतल्या विद्यार्थ्यांची जगभरातल्या जी परीक्षा होते त्या परीक्षेमध्ये असं एक ॲझम्पशन होतं की US आणि UK हे कंट्री टॉप वरती असतील. पण 2000 साली जेव्हा तो निकाल आला तेव्हा कळलं की फिनलंड वॉज ऑट द टॉप आणि US वॉज इन रँक 27, UK वॉज इन रँक 45. मग माणसाला कळायला लागलं की हे काय वेगळं करतायत. तर फिनिश माणसाला पण माहिती नव्हतं की आम्ही वेगळं असं काय करतोय. फिनलंडला सिंपल होतं, स्वीडनपेक्षा पुढे असणं, स्वीडन म्हणजे आमचा शेजारी इकडचा, ह्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे असणं म्हणजे जिंकलं आपण, एवढंच फक्त त्याच्या मागचं महत्व होतं. पण जेव्हा इथं माणसांना कळायला लागलं की अरे काय वेगळं करतोय, तेव्हा आमच्यासारखे जे बाहेरचे आलेले होते त्यांनी जेव्हा सांगितलं की अरे दीज आर द थिंग्स दॅट विच आर रिअली डिफरंट. एक तर फिनिश माणसं ही खूप इंट्रोव्हर्ट आहेत, त्यामुळे जगात जाऊन भरपूर ठिकाणी फिरतील आणि मग अभ्यास करतील असं नाहीये. भारतीय माणसं किंवा चायनीज माणसं जेवढी आउटगोईंग असतात तेवढी फिनिश माणसं नाहीयेत. त्यामुळे फॉर दीज पीपल वी आर द ॲसेट्स, दोज हू कॅन टेल द डिफरन्स. दॅट इज नंबर 1. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे एज्युकेशन मॉडेल बनणं आणि टेक्नॉलॉजिकल मॉडेल बनणं याचं एक फॉर्म्युलेशन करणं, याची जी एक स्किल आहे ते पूर्णपणे वेगळं स्किल आहे. ते कदाचित इथल्या सगळ्यांना जमेलच अशी परिस्थिती नाहीये आणि तो आम्ही एक युनिक प्रपोजिशन इथं आणलं. त्यामुळे इनिशियली कदाचित आम्हाला 4-5 प्रश्न विचारतात आणि हे फिनिश माणसांकडनं येत नाहीत प्रश्न, पण बाहेरच्या माणसांकडनं असतात की अरे तुम्ही तर फिनिश वाटत नाही आहात, पण तुम्ही हे कसं बोलता याबद्दल. तर आम्ही त्यांना म्हणतो की डे 1ला आम्ही काही बोलत नाही, पण डे 2-3 पर्यंत कळतं त्यांना की हाऊ वी आर इनग्रेड इन दिस सिस्टीम. आणि मग त्याच्यातले डिफरन्सेस जेव्हा आम्ही सांगतो की अरे अशा पद्धतीने असं असायला पाहिजे किंवा ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, इथं असं होत नव्हतं, युरोपमध्ये काय होतं, आफ्रिकेत काय होतं, एशियात काय होतं, इंडियात काय होतं, असे जेव्हा मी एक्झाम्पल सांगतो, थोडक्यात म्हणजे कम्पॅरेटिव्ह स्टडी हा आमचा स्ट्रॉंग बेस आहे. त्यामुळे त्या बेसिसवर आधारित माणसं ऐकायला तयार होतात आणि देन पीपल लाईक इट ऍक्च्युली. हेरामजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. फिनिश एज्युकेशन मॉडेल तुम्ही जगभरात ठिकठिकाणी नेलत, पण ह्या कल्पनेचं मार्केटिंग कसं केलं? मुळात म्हणजे शिक्षण हा असा क्विकली ऑफ द शेल्फ विकणारा गोष्ट नाहीये की तुम्ही गेलात आणि विकत घेतली आणि इम्प्लिमेंट केलं आणि ते झालं, असं होत नाही. त्यामुळे ते खूप लॉंग टर्म व्हिजन असायला पाहिजे त्याबद्दलची, आणि त्याच्याबद्दलची गरज ही तिकडच्या समाजाला वाटली पाहिजे की अरे वी आर डुईंग समथिंग रॉंग अँड देर इज अ बेटर सोल्युशन समवेअर आउटसाइड. तर ह्याकरता तुम्हाला एकतर बेसिकली अवेअरनेस क्रिएट करणं, दुसरी महत्वाची गोष्ट त्या अवेअरनेस बरोबर कुठले प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सोल्युशन काय आहे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट ते सोल्युशन कुठे अवेलेबल असेल तर ते तिथपर्यंत आणून ठेवणं, हे मार्केटिंगचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल मार्केटिंग आणि एज्युकेशन मार्केटिंग यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अनफॉर्च्युनेटली जगातल्या बऱ्याचशा एज्युकेशनल कंपन्या ह्या इंडस्ट्रियल वेनी मार्केटिंग करतात, त्याच्यामुळे त्या सक्सेसफुल होत नाहीत. असं नाही की आम्ही खूप भारी केलेलं आहे, पण एक डेफिनेटली आम्हाला कळलं की एज्युकेशनल वे ऑफ मार्केटिंग इज बिट डिफरंट. आता मार्केटिंग हा शब्द इथं चुकीचा आहे, त्यापेक्षा अवेअरनेस म्हणूया आपण पहिल्यांदा. त्यामुळे हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन
नुसते फिनलंडबद्दल नाही, वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीतले कम्पॅरेटिव्ह स्टडीज मांडले, त्यातनं काय काय जगाने शिकलेलं आहे हे सांगितलं. उदाहरणार्थ ते एक्झाम्पल सांगतो. आम्ही छत्तीसगडमध्ये काम करत होतो. छत्तीसगड मधल्या शिक्षकांबरोबर काम करत होतो. आम्हाला तिकडे कळलं की इथले जे विद्यार्थी आहेत ते भयंकर ऍक्टिव्ह आहेत, फिजिकली ऍक्टिव्ह आहेत. कारण की छत्तीसगड हा 35% ट्रायबल प्रदेश आहे. त्यामुळे इथल्या मुलांना जर काही शिकायचं असेल तर दे वुड लाईक टू बी इन टच विथ द त्यांना नेचर बरोबर कनेक्ट असायला पाहिजे, ही त्यांची गरज होती. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं पद्धत उलटी होती. क्लासरूम मध्ये बसवायचं सगळ्यांना, सकाळी 10 ते 5 पर्यंत असायलाच पाहिजे वगैरे, ह्या पद्धतीनं होतं. सो वी चेंज दॅट पॉलिसी की ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह क्लासरूम कशी करता येईल. सो वी चेंज. आम्ही म्हटलं की मॅथमॅटिक्स मध्ये इयत्ता 1ली ते 7वी मधल्या सगळ्या कॉन्सेप्ट या ग्राउंडवर शिकवता येतात. सो यू कॅन टीच मॅथमॅटिक्स, फ्रॅक्शन्स, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, रेशो, प्रॉबॅबिलिटी, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ग्राउंडवर शिकू शकता. सो वी चेंज द करिक्युलम अँड वी चेंज ऑल द मेथड्स विच कॅन बी टर्न ऑन द ग्राउंड. आज मी तिला छत्तीसगडमधल्या शाळांमध्ये वेगवेगळ्या क्लासरूम मध्ये ते विद्यार्थी या कॉन्सेप्ट क्लासरूम मध्ये न शिकता दे लर्न ऑन द ग्राउंड और दे लर्न इन द फॉरेस्ट. तर हा थोडक्यात हे मार्केटिंग असं म्हणू शकत नाही, तर हा अवेअरनेस असायला पाहिजे की आपले प्रॉब्लेम काय आहेत, त्याचं सोल्युशन काय आहे, त्याच्यातनं कशा पद्धतीने करू शकतो. या माध्यमातून आम्ही सुरुवात केलं. मला एक फक्त अजून एक सांगेन मी, म्हणजे हा जो विषय आहे त्याच्यामध्ये की मार्केटिंगच्या संदर्भात किंवा अवेअरनेसच्या संदर्भात असं आपण म्हणूया, तर आम्ही आमचं एक वैशिष्ट्य असं होतं त्यामध्ये की शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या समस्या कुठल्या आहेत त्या आम्ही ओळखून त्याच्यावरती कॉन्फरन्सेस आम्ही घेत गेलो वेगवेगळ्या. म्हणजे आम्ही तांपेरेमध्ये म्हणजे फिनलंडमध्ये आम्ही इंटरनॅशनल सिम्पोजियम्स घ्यायला सुरुवात केली आणि ते दरवर्षी आमचं सिम्पोजियम असतं. आता यावर्षी पण आम्ही ऑनलाईन कॉन्फरन्सेस घेतल्या. जर आमच्या प्रत्यक्षात होऊ शकल्या नाहीत तर आम्ही ऑनलाईन केला. मला वाटतं हे एक आमचं सूत्र लागू पडलं की काय परिस्थिती येते, काय प्रश्न निर्माण होत आहेत, त्याची उत्तरं शोधायची आणि ती सगळ्यांच्या सहभागाने शोधायची. नुसतं आम्हीच असं नाही तर इतरांना त्यात सहभागी. हा, पण म्हणजे नॉलेज बेस बद्दल मला कळलं. पण आता दुसरा भाग असा आहे की ह्या सारख्या व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणूक ती कुठून आली? ओके, सो डेफिनेटली ऍक्च्युली सुरुवातीला म्हणजे रादर आज मी तिला अजूनही आमची पूर्ण ऑर्गनायझेशन ही ती सेल्फ सस्टेन्ड आहे. थोडक्यात म्हणजे आम्ही स्वतःची इन्व्हेस्टमेंट केली. थोडक्यात म्हणजे तुम्ही जगाला जेव्हा शिकवता की हे करायला पाहिजे तेव्हा यू शुड पुट युअर स्किन इन द गेम, हे त्याच्या मागचं उत्तर आहे. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत ती काय म्हणतात जाणीव होत नाही किंवा जी तुमची जी इंटेन्सिटी आहे ती जोपर्यंत अनलेस अँटिल यू पुट युअर स्किन इन द गेम ती तयार होऊ शकत नाही. सो इन्व्हेस्टमेंट इनिशियली केम फ्रॉम अस ओनली, आमच्याकडनं झाली. हा पहिला पार्ट झाला. पण ज्याप्रमाणे आमची इन्व्हेस्टमेंट आली त्याप्रमाणे इथल्या गव्हर्नमेंटला वाटायला लागलं की अरे दिस इज समथिंग विच इज रिअली डुईंग वेल. त्यामुळे इथल्या गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट्स आम्हाला मिळाले, त्यातनं काही फंडिंग मिळाले. एक चांगलं आहे इथं की इथं एखाद्या एंटरप्रेनरला जर त्याला काही करायचं असेल तर सपोर्ट चांगला मिळतो. फंडिंग इज नॉट अ प्रॉब्लेम, मनी इज नॉट अ प्रॉब्लेम, बट कॉन्सेप्ट अँड इम्प्लिमेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट हिअर. त्याच्यामुळे मग आम्हाला गव्हर्नमेंटचे काही फंडिंग मिळाले. आणि तिसऱ्या मितीला आज मी तिला असं अशी परिस्थिती आहे की सिन्स वी आर द फेस ऑफ फिनिश एज्युकेशन टुवर्ड्स द वर्ल्ड, पीपल आर इंटरेस्टेड इन इन्व्हेस्टिंग इन आवर प्रोजेक्ट्स. तर हे फंडिंग त्या पद्धतीने येतं. त्यामुळे ऑन 3 लेवल्स थिंग्स आर गुड. कोविडमुळे आता काय परिस्थिती झाली आहे की परिस्थितीमध्ये म्हणजे आमूलाग्र फरक जो होतोय त्याच्यामध्ये यू विल सी डिफरंट काइंड ऑफ स्कूल्स अँड लकीली वी हॅव बीन क्वाईट अहेड इन दिस एंटायर प्रोसेस. त्यामुळे आज मी त्याला खूप डिमांड आली. फॉर एक्झाम्पल भारतात मध्ये पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली तयार होतीये किंवा झालेली आहे, रादर त्याला अप्रुव्हल मिळालेले, पण त्याचे इम्प्लिमेंटेशन आहे. त्यातल्या जवळपास आम्ही 12 महत्वाचे मुद्दे आम्ही प्रपोज केले होते आणि ते सगळे ऍक्सेप्ट झालेत आमच्या प्रपोजलमध्ये वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. ह्या गप्पांवरनं मला 2 शब्द आठवत आहेत. तुम्ही दोघं एंटरप्रेन्युअर एज्युकेशनिस्ट आहात किंवा एज्युकेशनल एंटरप्रेन्युअर आहात. आता एंटरप्रेन्युअर म्हटलं की त्याची फलितं ही आलीच. मी असं विचारेन तुम्हाला की तुमच्या ह्या सगळ्या व्हेंचरचे मेजरेबल अँड नॉन मेजरेबल आउटकम्स काय होते? बरोबर. तर मी असं सांगेन याच्याबद्दल की अर्थार्जनाच्या गोष्टीबद्दल आपण बोललोच त्याच्यामध्ये, तर तो एक महत्वाचा भाग झाला. पण त्याबरोबरीने जसा तुम्ही आता शब्द वापरला की आम्ही
एक सोशल एंटरप्रेनरशिप म्हणूया त्याला, असं सारखं आम्ही करतो. आणि त्याचं महत्वाचं कारण जे होतं, आमचं सुरुवात जी आम्ही केली, ज्या कारणामुळे केली, तेच आमचं अजूनही आम्ही घट्ट धरून ठेवलंय, आणि ते म्हणजे आमची पॅशन या विषयामध्ये काम करण्याची. आणि दिवसेंदिवस ती वाढत गेलेली आहे. म्हणजे असं कधीच नाही झालं की अरे आपण जे काय करतोय त्याचा काही उपयोग होताना दिसत नाहीये, असं कधीच आम्हाला जाणवलं नाही. रादर आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो ट्रेनिंग प्रोग्रामसाठी, आमच्याकडे जगभरातनं लोक आली, त्याच्यातून आम्हाला जे दिसलं ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन वरती होणारा इम्पॅक्ट, की त्या देशांमधल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय काय बदल झाले. मग अशी ऑस्ट्रेलियाचं उदाहरण मी दिलं, दुसरं उदाहरण हेरमनी छत्तीसगडचं दिलं, तिसरं एक उदाहरण ब्राझीलमध्ये आम्हाला बघायला मिळालं की ते अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनचे लोक इथे येऊन ते बघून गेली सगळं, आणि त्यांनी तिथे काही बदल केले. मुख्य म्हणजे तिथे मुलांना बाहेर खेळणं हे फारसं अलाउड नव्हतं, तर त्यांनी इथे बघून गेल्यामुळे त्यांनी तो बदल स्वीकारला तिथे. आता असे जे छोटे छोटे बदल प्रत्येक ठिकाणी, किंवा इथे एक शिक्षिका आली होती, अमेरिकेतनं आली होती ती, आणि ती मॅथ्स शिकवायची अमेरिकेमध्ये. तर तिने इथे आल्यानंतर इथल्या मॅथ्सच्या क्लासरूम बघितल्या, आमच्या बरोबर चर्चा केली, आणि नंतर तिने आम्हाला ईमेल केला की ती म्हणाली की मी परत गेल्यानंतर पूर्णपणे माझी क्लासरूम मी फिनिश पद्धतीने चालवायला सुरुवात केली. तर मला वाटतं हा जो एक महत्वाचा बदल आम्हाला जाणवला की आम्ही दोघंही भारतीय सिस्टीममधनं आल्यानंतर जे आम्हाला जाणवत होतं की आपल्याकडे खूप ताण असतो मुलांच्या मनावरती, परीक्षांचा ताण, अभ्यासाचा ताण, मग शिक्षकांच्याही मनावरती खूप ताण असतो. तर मग ह्या सगळ्या ताणाचा उत्तर जे मला वाटत होतं माझ्या कामांमधून ते म्हणजे क्रिएटिव्हिटी, आणि दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी. तर ह्या दोन्ही गोष्टींचा वापर करून तो ताण कसा कमी करता येईल याच्याकडे आमचं लक्ष होतं. मग त्यातनं व्यवसाय झाला तर उत्तमच आहे, पण हा विचार तरी सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे की असं करणं शक्य आहे. तर मला वाटतं हे आमचं फलित होतं की इंटरॅक्शन लोकांबरोबर करायला मिळणं, त्यातून इम्पॅक्ट बघायला मिळणं, आणि त्यातून आमचा दोघांचाही एक व्यक्ती म्हणून विकास होणं, हे मला फार महत्वाचं वाटतं. हा मुद्दा तो जो म्हणालीस तो महत्वाचा आहे की व्यवसाय हा फक्त अर्थार्जनासाठी नाही, तर व्यवसाय हा व्यक्ती विकासासाठी सुद्धा आहे. म्हणून मी आता तुमच्या सिस्टर कन्सर्नकडे येतो की आता एका बाजूला एज्युकेशन ठीक आहे, हां म्हणजे छानच आहे, तर त्याला जोडून ट्रॅव्हल टुरिझम, आणि ते पण एका प्रकारे एज्युकेशनच आहे. म्हणजे म्हणजे केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, तर पंडिताशी मैत्री म्हणजे एज्युकेशन, आणि केल्याने देशाटन म्हणजे पर्यटन. तर पर्यटनामध्ये कसे काय आलात? मुळात म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही एज्युकेशनच्या या व्यवसायापासून, काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या व्यवसायापासून सुरुवात केली नाही. वी स्टार्टेड विथ ट्रॅव्हल इटसेल्फ. त्याचं कारण असं आहे की यू बिकम मोर इंडियन व्हेन यू आर आउट ऑफ इंडिया. त्यामुळे आम्ही जेव्हा भारताच्या बाहेर इथं आलो तेव्हा आम्हाला भारताबद्दलची दोन टोकाची मतं बघायला मिळाली फिनलंडमध्ये. एक तर म्हणजे असं एक मत होतं की यार सगळे म्हणायचे की तुम्हाला भारतात, तुम्ही भारतीय, ह्याचा अर्थ तुमचं मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असेल, संस्कृत स्ट्रॉंग असेल, तुम्हाला योगा तर काय अगदी नॉर्मलच असेल, तुम्ही सकाळी उठल्या तुम्ही योगा करत असाल. दिस वॉज द वन एक्सपेक्टेशन. सेकंड एक्सपेक्टेशन, तुमच्या घरी नाग असतात का, तुमच्या घरी साप येतात का, एलिफंट्स आहेत का तुमच्याकडं, या टाईपचे एक काय म्हणतात त्याला आपण, एक आपल्या भारतीयांनी स्नेक चार्मर्स टाईपची जी कॉन्सेप्ट तयार केली जगभरात, आपल्या भारतीयांनीच केलेली तयार केली आहे अनफॉर्च्युनेटली, आणि ती युरोपियन माइंडसेटनी घेतलेली आहे. अशा पद्धतीचे आम्हाला कॉमेंट्स ऐकायला मिळाले. तर ह्याच्याकरता आम्ही इथं भारतामध्ये इथं आल्यापासून आम्ही इथं वेगवेगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. म्हणजे इथं आम्ही बाबा इंडिया डे करायचो, अजूनही करतो, मोठ्या प्रमाणावर इंडिया डे होतो. किंवा आम्ही इथं कल्चरल इव्हिनिंग, म्हणजे त्यामध्ये आम्ही होली फॉर इक्वॅलिटी, म्हणजे आपल्या इथं रंगपंचमी हा कॉन्सेप्ट जो आहे ना, तो रंगांसाठी नाहीये, तर तो इक्वॅलिटीसाठीच आहे. सगळ्यांनी एका रंगात न्हायला पाहिजे, सो दॅट वी बिकम इक्वल. तर ही कॉन्सेप्ट आम्ही म्हणून होली फॉर इक्वॅलिटी नावाचा कॉन्सेप्ट सुरू केला. तर हे सगळं होत असताना आम्हाला कळलं की अरे तरीही अजून माणसांना कळत नाहीये की भारत म्हणजे काय. सो यू विल नॉट बी एबल टू एक्सपिरियन्स व्हॉट इज इंडिया अनलेस यू ट्रॅव्हल ओव्हर देअर. तर मग आम्हाला कळलं की भारतातल्या मग कुठल्या टूर्स आहेत, तर भारतामध्ये नॉर्मल दिल्ली, आग्रा, गोल्डन ट्रायंगल, मॅक्सिमम गोवा, आणि कधी कधी केरळ असं होत होतं. तर मग कळलं की ह्याच्यातनं भारत कळणार नाहीये. सो देन वी डिसाइडेड की आता काय करायला पाहिजे. त्यामुळे नोकियामध्ये असतानाच आम्ही वेगळं जे व्हेंचर सुरू केलं त्याचं नाव इम्तियामात. सो वी स्टार्टेड द कॉन्सेप्ट की खरा भारत दाखवणं.
म्हणजे आम्ही कर्नाटकातली खेडेगावं, महाराष्ट्रातली खेडेगावं प्लस इथं असलेली क्युझिन संस्कृती, भारतातली असलेली खाद्य संस्कृती, याच्याकरता एक टूर तयार केली. थोडक्यात म्हणजे मुंबईपासून सुरू करायचं आणि खाली कोचीन पर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये 2-2 रात्री राहायचं आणि तिकडची फोडणी कशी करायची, इडली कशी लावायची, अशा पद्धतीचे आम्ही टूर सुरू केल्या आणि त्या इकडच्या माणसांना भयंकर आवडल्या. दे लाईक इट लाईक एनिथिंग. की जिकडं माणसांनी सांगितलंय की ह्या टूर मधनं परत आल्यावर आम्ही भारतीय खाद्यपदार्थ फिनलंडमध्ये फिनिश माणसं तयार करतो आणि आमच्याकडं आठवड्यात 3दा भारतीय जेवण असतं. हा माझ्या मते खूप मोठा इम्पॅक्ट होता. सो वी स्टार्टेड आणि ह्याच करता आमच्या कंपनीचं नाव जे आहे ते फिनिश नाव आहे. इंतिया म्हणजे इंडिया आणि माक्कात मीन्स ट्रॅव्हल एक्सपिरियन्स. त्यामुळे तुमच्यासाठी तो एक्सपिरियन्स असला पाहिजे की बाय विच यू कॅन बी एबल टू इम्प्लिमेंट दॅट एक्सपिरियन्स बॅक इन द फिनलंड. अशी सुरुवात केली आणि दॅट वॉज अ स्टार्ट. ज्याप्रमाणे इथनं माणसं तिकडं यायला लागली त्याप्रमाणे जेव्हा आम्ही एका पर्टिक्युलर व्हिजिटमध्ये आमचे दादा लेले म्हणून आमचे आहेत, तर त्यांनी म्हणायला लागले की हेरम तू जे सांगत असतो प्रत्येक वेळेला की अरे इथं रात्र होत नाही जूनमध्ये आणि इथं नॉर्दर्न लाईट्स असतात, हे सगळं आम्हाला बघायचंय. तोपर्यंत आमचा विचार नव्हता की भारतातनं कुणी इथं येऊन ट्रॅव्हल करतील, असा विचार नव्हता आमचा की आणि ते आमच्याकडनं येतील त्याकरता. आणि तेव्हा स्कॅन्डिनेव्हिया अजिबात फेमस नव्हतं. हे 2013 सालची गोष्ट सांगतो की 2012 सालची सांगतो. 2012 मध्ये स्कॅन्डिनेव्हिया म्हटल्यावर, फिनलंड म्हटल्यावर कुठेतरी इंग्लंडच्या जवळ असं वगैरे वाटायचं माणसांना. सो ते सुरू केल्यानंतर आम्हाला जेव्हा दादा म्हणाले की अरे आय वुड लाईक टू ट्रॅव्हल ओव्हर देअर, कॅन यू अरेंज इट, म्हटलं लेट्स ट्राय. म्हणून आम्ही ती सुरुवात केली आणि आज मी तिला पूर्ण स्कॅन्डिनेव्हिया मधले वन ऑफ द लिडिंग टूर ऑपरेटर, आणि तुम्ही कुठेही गेलात तरी देन यू विल कम टू अस बिकॉज वी आर द ओनली इंडियन ऑपरेटर इन दिस एंटायर एरिया. अशी आम्ही सुरुवात केली. नाव इट्स वर्किंग वेल. म्हणजे एका बाजूला एज्युकेशन आहे, एका बाजूला पर्यटन आहे आणि दोघेही व्यवसाय करणारे तुम्ही दोघे पती पत्नी आहात, तर इतक्या एकत्र राहण्याचं अपचन वगैरे होतं का? नाही होत. कारण ऍक्च्युली आमचं म्हणजे आम्ही जसे खूप सारखे आहोत तसे खूप वेगळे सुद्धा आहोत. आणि त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही तो वेगळेपणा एकमेकांचा जपायचा प्रयत्न करतो. म्हणजे उदाहरणार्थ हेरमला सौना घ्यायला आवडतं, त्याला स्विमिंग करायला आवडतं, त्याला दूरवर चालत फिरायला आवडतं, त्याला स्वतःला पर्यटनाची खूप आवड आहे मुख्य म्हणजे. त्यामुळे आणि त्याला दुसरी एक गोष्ट त्याची खूप चांगली, त्याला जी फार आवडते आणि जी मलाही खूप आवडते त्याची गोष्ट ती म्हणजे तो इतिहासाचा खूप छान अभ्यास करतो. आणि तो आता म्हणजे आता समजा स्पेन मध्ये जायचंय समजा आम्हाला टूर घेऊन, तर तो स्पेनचा सगळा इतिहास तो अगदी म्हणजे खंगाळून काढतो आणि सगळा पाठ करतो तो ऑलमोस्ट. आणि मुख्य म्हणजे तो नुसतं ते वाचत नाही तर तो त्याचं अनालिसिस करतो की ही जी घटना घडली या काळामध्ये स्पेनमध्ये त्याचं काय कारण होतं, ती जर घडली नसती तर काही वेगळा आज स्पेन आला असता का समोर. तर असं त्याचा एक अभ्यास पूर्ण त्याचा अनालिसिस असतं आणि त्याच्यामुळे मला स्वतःला ते सगळं त्याच्याकडनं ऐकायला खूप आवडतं. आणि त्यामुळे आम्ही त्या संदर्भात आम्ही चर्चा करतो. आमची दोघांची आवडती सिरियल आहे ती म्हणजे चाणक्य. ती आम्ही अजूनही बघतो, जी पूर्वी होऊन गेली आहे दूरदर्शनवरती, ती आम्ही बघतो. कारण आम्हाला दोघांनाही त्याच्यातलं जे स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये दाखवल्यात त्या आम्हाला तेव्हा कदाचित समजल्या नसतील लहान असल्यामुळे, पण आता ते आम्ही जास्ती अप्रिशिएट करतो. आणि त्याप्रमाणे मला संगीताची आवड आहे, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, तर तो मला वेळ देतो. म्हणजे माझे गाण्याचा क्लास मी शिकतेय गाणं, तर ते माझा गाण्याचा क्लास असतो त्यावेळेला तो मग मुलांची काळजी घेणं, त्यांना बाहेर नेणं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे जे स्ट्रेस बस्टर आहे ते पण एक्झॅक्टली कॉम्प्लिमेंटरी आहेत, की त्याला कुकिंग खूप आवडतं, म्हणजे त्याला स्वयंपाक करायला खूप आवडतं, तर तो त्याचा स्ट्रेस बस्टर असतो. तर तो मला पुष्कळदा सुट्टी देतो मग, की तो म्हणतो की मी ऑफिसमधनं आल्यावरती करतो स्वयंपाक आणि तू काहीतरी दुसरं कर, तुला जे पाहिजे ते. म्हणजे उदाहरणार्थ घर आवरणं, लावणं गोष्टी जागेवर वगैरे, हे सगळं मला आवडतं करायला, ते मी करते. स्वयंपाकाची जबाबदारी त्याची असते. तर अशी आम्ही एकमेकांची स्पेस जपायचा प्रयत्न करतो. मुलं काय करतात? त्यांनाही आमच्या या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात की काय आमचं चाललेलं आहे. त्यांना त्याच्याबद्दल अभिमान वाटतो ऍक्च्युली. म्हणजे माझा जो मुलगा आहे तो इथल्या शाळेतच जातो, म्हणजे दोन्ही मुलं. तर आमचे जेव्हा टूरसाठी आमच्याकडे एज्युकेशनल टूरसाठी जी लोक येतात वेगवेगळ्या देशांमधली, तर त्यांना आम्ही त्याच्याही शाळेत घेऊन जातो शाळा दाखवायला म्हणून. तर त्याला खूप आनंद होतो की अरे हे सीसी कडनं लोक आले, तर त्याच्या मित्रांना वगैरे अगदी अभिमानाने सांगतो, किंवा तो त्याच्या मित्रांना सांगतो की आता माझ्या आई वडिलांची मीटिंग चालू आहे, तर आता आपण आमच्या घरी नको खेळूया, आपण बाहेर खेळूया.
शिवाय आम्ही वर्कशॉप्स मध्ये जातो तर तो आमच्या बरोबर असतो, म्हणजे दोघेही आमच्या बरोबर असतात. पण तो मोठा मुलगा तो आमच्या बरोबर, मग तो मला स्लाइड चेंज करायला वगैरे असं मदत करतो. म्हणजे त्याला ते अलाव करतो. म्हणजे आम्ही कुठल्याही मीटिंग्स करत असताना तो जर तिथे असेल तर आम्ही त्याला विचारात घेतो. मी एक छोटीशी गंमत सांगेन त्याच्याबद्दल. आम्ही आता नवीन एक सिसू स्कूल्स किंवा सिसू बॉक्स असा आमचा प्रोजेक्ट तयार करत होतो. तर त्याचा लोगो तू आम्हाला करून देशील का असं आम्ही त्याला विचारलं. आणि मग त्यांनी त्याच्या काही संकल्पना आम्हाला सांगितल्या की ज्या अत्यंत चांगल्या होत्या. आणि तो वेळोवेळी अशा आम्हाला गोष्टी सुचवत असतो. म्हणजे आमच्या ज्या चर्चा असतात त्या त्याच्या कानावर पडतात आणि तो आम्हाला काही काही सुचवत असतो. किंवा साधी गोष्ट, त्याला माहिती आहे की आपल्या आई वडिलांचा व्यवसाय काय किंवा आपला बिझनेस कुठला आहे, तर तो काय करतो की शाळेमध्ये एखादी नवीन मेथड शिकवली, नवीन पद्धतीनं मॅथमॅटिक्स शिकवलं किंवा गणित शिकवलं किंवा एखादं सायन्स मधला टॉपिक शिकवला, तर तो घरी सांगतो की आज नवीन मेथडने शिकवलं, तुम्ही तुमच्या शिक्षकांना सांगू शकता ही मेथड. नाव दिस इज अ ग्रेट मॅच्युरिटी माझ्यासाठी. म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून त्याचं कौतुक नाहीये, पण इनफॅक्ट मोस्ट ऑफ द आयडियाज दॅट व्हॉट वी गेट ड्युरिंग द टीचर ट्रेनिंग आर फ्रॉम हिम. वा. तर अशा प्रकारे गेल्या या इतक्या वर्षामध्ये तुम्ही या देशाला आपलं मानलं, त्या देशाने तुम्हाला आपलं मानलं, तिकडे तुम्ही रुजलात आणि आता फुलता आहात त्या व्यवसायाच्या दृष्टीनं. हे सगळं करत असताना तुम्ही भारताशी सुद्धा बंध ठेवलेले आहेत. म्हणजे भारताच्या अगदी एज्युकेशनल पॉलिसीपर्यंतचे बंध तुम्ही ठेवलेले आहेत. भारत मिस करता असे कुठले क्षण आहेत? मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे फूड, ऑफकोर्स. की जेवण आम्ही भारताचं मिस करतो. आणि एका शब्दात सांगायचं तर आम्ही काय मिस करतो तर खरं म्हणजे विविधता, डायव्हर्सिटी. की जे आपल्याकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, फुलं, काही फुलं सुवासिक, काही फुलं नुसती रंगीत छान, आणि डोंगर दऱ्या, म्हणजे भूगोलामध्ये सुद्धा वैशिष्ट्य आणि वेगळेपणा. तर ते आम्ही इथे थोडं मिस करतो. म्हणजे इथे कसं एक ठराविक प्रकारची 3-4 प्रकारची झाडं असतात, 3-4 प्रकारचे क्युझिन्स असतात. आणि त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला असं वाटायला लागतं की थोडासा तोचतोपणा येतोय का. तर मला वाटतं ती गोष्ट आम्ही खूप जास्त मिस करतो. हेरम, तुला काय वाटतं, कसं? आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला वाटत असेल किंवा बोलण्याच्या पद्धतीवर वाटत की 100% पुणेकर माणूस आहे, त्यामुळे पुणेकर माणसाला जर तुम्ही बेडेकर मिसळ किंवा श्री मिसळ असं ह्यापासून जर जास्त दिवस लांब ठेवलं तर काय परिस्थिती होते ते समोर दिसतंय तुम्हाला. ऍक्च्युली आता मी वर्षातनं 3दा भारतात फिरतो, म्हणजे येतो, त्यामुळे भारतात आले की माझं असे टाइमलाईन असते की हे खायचं, अशा पद्धतीने करायचं, ते करायचं असतं. पण आता कोविडमुळे मला ट्रॅव्हलच करता येत नाही, त्यामुळे परिस्थिती तुम्हाला कळतीये, त्यामुळे हे मिस करतोच नक्की. अजून एक महत्वाची गोष्ट मिस करतो की भारतात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे कदाचित तुम्हाला ते कळत नसेल, पण एक भारतातलं सगळं ओव्हरऑल जे आहे ना ते एक नेटवर्क आहे. ओव्हरऑल भारतामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये नेटवर्क असतं. जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल ना, उदाहरणार्थ आम्हाला एवढं चांगलं वाटतं की आम्हाला जर एखादं प्रोजेक्ट फिनलंडमध्ये करायचंय किंवा युरोपमध्ये करायचंय वर्सेस भारतात करायचंय, तर भारतात नुसतं उच्चार केला की आम्हाला करायचंय, तर वी गेट द पीपल हु आर लाईक माइंडेड इमिजिएटली विदिन मिनिट्स. म्हणजे आम्ही विचार केला की आम्हाला नवीन मेथड्स करायच्यात अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये. आम्ही नुसता असा विचार मांडला तर माणसांनी कुठलाही पैसा वगैरे न विचार करता दे केम फॉरवर्ड अँड हेल्प अस. हा जो भारतातल्या माणसांचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो वी मिस इट ऍक्च्युली, खरं टू बी स्पेसिफिक. त्यामुळे आम्हाला असं बऱ्याच वेळेला असं वाटतं की जेव्हा भारतात येऊन जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा कायमस्वरूपी जर भारतात जेव्हा येऊ कदाचित पुढे, माहिती नाही, आय डोंट नो व्हॉट्स फ्युचर, तर वी विल एन्जॉय इट इनफॅक्ट. आणि जेवढा आम्ही रिमोट एरियात जाऊन काम करू ना तेवढा आम्हाला तो हेल्प अँड सपोर्ट ऑटोमॅटिकली मिळतो. तो असं नेटवर्क तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतातलं ट्रॅफिक, माझा एक मित्र आहे, माझा नॉर्वेतला आमचा एक कलिग आहे, एज्युकेशन मध्ये आमचं काम करतो एकत्र, मोठा, म्हणजे ही इज ऑलमोस्ट ऑफ द एज ऑफ 67 और 68. पण तो आला होता, ह्याचं नाव गॉडी केलर. तो जगातला सगळ्यात वेल नोन स्टोरी टेलर आहे. तर तो जेव्हा आला होता तो म्हणाला होता की म्हणे भारतामध्ये ट्रॅफिक इज लाईक अ म्युझिक. ज्याप्रमाणे तुम्ही शास्त्रीय संगीत शिकता, शास्त्रीय संगीतामध्ये कुणी असं काहीतरी, ज्याप्रमाणे युरोपियन कॉन्सर्ट असतं त्यामध्ये सगळेजण माहिती असतं कधी सुरू करायचं, कधी एंड करायचं, वाजवायला वगैरे, तर इथं नसतं असं म्हणे. त्याप्रमाणे तुमचं ट्रॅफिक आहे, यू डोंट नो विच रूल टू फॉलो, बट समहाऊ इट हेल्प्स इच अदर, आणि ते सगळं तुमचं ट्रॅफिक मस्त चालतं. इट्स लाईक अ म्युझिक फॉर मी. सो आय मिस दॅट म्युझिक ऍक्च्युली, टू बी स्पेसिफिक.
शिरीनजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळा एवढा व्याप सांभाळत असताना तुम्ही पीएचडी साठी वेळ कसा काढता? खूप छान प्रश्न आहे आणि मला बरेचदा असं विचारतात सगळेजण की हे कसं जमवते. तर माझं ऍक्च्युली महत्वाचं त्यातलं रिझन आहे की मला हेरमची त्याच्यामध्ये खूप छान साथ मिळते आणि तो नुसता आता इथे माझ्या बरोबर आहे म्हणून मी हे म्हणत नाही. तर कारण की आमची म्हणजे आता माझ्यामध्ये बाळंतपण झाली, 2 मुलं झाली, त्यांची शिक्षण, शाळा, व्यवसाय हे सगळं चालू आहे. पण त्याच्यामध्ये त्याचा खूप इन्सिस्टन्स असतो की तू हे जे काम करायला घेतलंयस ते पूर्ण कर, व्यवस्थित पार पाड. मी थोडीशी आरंभशूर या कॅटेगरीमध्ये मोडते. म्हणजे मला खूप नवीन कल्पना सुचत असतात आणि मग माझं खूप आता हे करू का ते करू का ते करू असं खूप चाललेलं असतं. पण तो मला ट्रॅकवर ठेवण्याचं काम करतो आणि त्याच्यासाठी वेळही मला त्याच्यामध्ये तो उपलब्ध करून देतो. जसं मी मगाशीच सांगितलं की कुकिंग हे त्याची आवडती गोष्ट आहे, त्यामुळे मला त्यातनं सुट्टी मिळते, मला माझं काम करता येतं. मुलांची तो काळजी घेतो त्यामुळे मला काम करता येतं. मुख्य म्हणजे आम्ही दोघं मिळून वेळेचं नियोजन करतो चांगल्या पद्धतीने. मग मी त्याला सांगते की बाबा मला आता हा इतका वेळ मला हवा आहे, मला आता रायटिंग करायचंय किंवा रिडिंग करायचंय, मग तो वेळ मला उपलब्ध करून देतो. मग त्यावेळेला तो मुलांना बाहेर घेऊन जातो किंवा अजून काही आम्ही अरेंजमेंट करतो किंवा मला युनिव्हर्सिटीत सोडतो आणि मग मी तिथे जाऊन बसते. अशा प्रकारे आम्ही ते मॅनेज करतो आणि आमचा व्यवसाय आणि माझं शिक्षण हे कुठेतरी रिलेटेड आहे चांगल्यापैकी. त्यामुळे मला त्याचाही उपयोग होतो की जेव्हा मी जगभरातल्या इतर लोकांशी बोलत असते त्यांच्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल, त्यांच्याकडच्या क्रिएटिव्हिटी बद्दल, कसं ते त्याच्याकडे बघतात, तर त्या चर्चांचाही मला वाटतं की माझ्या अभ्यासामध्ये मला त्याचा उपयोग होतो चांगला. आणि मला असं वाटतं ह्यामध्ये ऍक्च्युली की शिरीनची पीएचडी ही फक्त कालांतराने फक्त डिग्री असेल फक्त त्या गोष्टीमध्ये, पण तिची पीएचडी माझ्यासाठी किंवा आमच्या सगळ्यांसाठी पूर्ण झाली आहे. कारण की आम्ही जेव्हा तिचं म्हटलं होतं की ही पीएचडी करायला पाहिजे, त्याचं कारण म्हणजे जोपर्यंत तुमच्या संशोधनाचं फलित हे ग्राउंडवरती येत नाही तोपर्यंत त्या पीएचडीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे बस्तर, सरगुजा, भंडारा जिल्हा इथल्या मुलांमध्ये जोपर्यंत स्माईल येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आणि समोर ते आलेलं आहे स्माईल बऱ्याच ठिकाणी की त्यांना एन्जॉय वाटतं, त्या क्लासरूम मध्ये जायला मजा वाटते. अँड दॅट इज द कम्प्लिशन ऑफ द पीएचडी ऍक्च्युली फॉर अस. क्या बात आहे, क्या बात. एक गमतीदार राऊंड घेऊया तुमच्या आवडी निवडींची. दोघांनाही विचारणार आहे, पटापट सांगायचं आहे तुम्ही दोघांनी. पहिलं म्हणजे हेरम, तुला करायला आवडणारी डिश स्वयंपाकघरामध्ये? हो, मला सगळ्यात आवडतो बटाट्याचा रस्सा किंवा पावभाजी. पावभाजी. तुला शिरीन? मला वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी करायला आवडतात. खिरी करायला आवडतात. शिरीन, तुझं अलीकडे वाचलेल्या मधलं आवडतं मराठी पुस्तक? अलीकडे म्हणजे आता मला हे अवघे हरिमय योग बळे अशा नावाचं एक पुस्तक आहे. बरं बरं बरं, तू अशी पण पुस्तकं वाचतेस? हो. शिरीन अशीच पुस्तकं महत्वाची वाचते. म्हणजे कदाचित एक महत्वाचा अँगल शिरीनचा जो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये ती खूपच इंडिक सिव्हिलायझेशन आणि अध्यात्म या विषयात तिचा खूप चांगला अभ्यास आहे. तुझं आवडतं पुस्तक, तुझं अलीकडे वाचलेलं आवडतं मराठी पुस्तक? मी 2-3 पुस्तकं वाचली आता. हृदयस्थ म्हणून हेतू माणकेंवरती असलेलं पुस्तक ते मी वाचलं, कमालीचं पुस्तक आहे. आणि अच्युत गोडबोलेंचं पुस्तक वाचलं, बोर्डरूम वाचलं आता रिसेंटली, परत एकदा वाचलं मी एकदा ते. तुझा आवडता सिनेमा हेरम? भारतीय सिनेमा? भारतीय सिनेमा हिंदीमध्ये आवडतो म्हणजे अंदाज अपना अपना, कधी लावला तरी तो मला आवडतो त्या गोष्टीमध्ये. आणि मराठीमध्ये सिंहासन. सिंहासन. तुला आवडता चित्रपट? मला मराठीमध्ये अशीही बनवा बनवी, तो मी किती वेळेला बघू शकते. आणि तो माझा एक स्ट्रेस बस्टर सिनेमा आहे, त्यामुळे तो मी किती वेळ लावून बघू शकते. हिंदीमध्ये असा खूप एक स्पेशल असा नाही सांगता येणार, पण मला जुने म्हणजे 60-70च्या दशकातले पिक्चर बघायला आवडतात नवीन बघण्यापेक्षा. त्यातल्या आवडता म्हणजे इक्बाल मला खूप आवडलेला सिनेमा. तुझा आवडता सण? माझा आवडता सण म्हणजे दिवाळी. तो मला आवडतो सगळ्यात जास्त आवडतो. आणि तुला रे? होळी सोडून सांग आता. नाही, मला पुणेकरांना सगळ्यात आवडता सण म्हणजे लक्ष्मी रोड वरती नाचायला मिळायला पाहिजे गणपती. गणपती भयंकर आवडतो. म्हणजे मला असं ऑगस्ट वगैरे आला की असं अंगात यायला लागतं मला, असं की नाचायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, ढोल वाजवायला पाहिजे, ताशा वाजवायला पाहिजे. गणपती. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि शिरीन, तुझा आवडता वेश कुठला? साडी. साडी. वा.
आता तू धोतर सांगू नकोस. हेरम, तुझा आवडता वेश कुठला? तुम्हाला थोडंसं जरा ऑड वाटेल, पण फिनिश माणसांना सगळ्यात आवडता ड्रेस म्हणजे सवनामध्ये जाणं, आणि सवनात जातो तसं सगळ्यांना माहिती आहे. तोच तुझा आवडता ड्रेस. वा. तुम्ही दोघेही जण आपल्या मायभूमीपासून इतके काळ दूर आहात, पण तरीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भारताबरोबरचं नातं जपायचंच नाही तर ते अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. मला असं वाटतं मित्र हो, की आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हे दोन व्यावसायिक जे आपण अनुभवले, म्हणजे ते पतिपत्नी आहेतच, त्यांची एक टीम आहेच, पण ही जी टीम आपण अनुभवली त्याचं वैशिष्ट्य मला असं वाटलं की हे ज्या पद्धतीचे व्यवसाय करतायत, शिक्षणाच्या क्षेत्रातला आणि पर्यटनाच्या क्षेत्रातल्या, या दोन्हीमध्ये ते त्यांच्याकडे आलेल्या माणसांची जीवनं समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मग ते शिक्षणातून असू दे किंवा पर्यटनातून असू दे. पण त्याचबरोबर या प्रवासातला आनंद घेत घेत ते स्वतःचंही जीवन अतिशय समृद्ध करत असतात. आणि मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला व्यावसायिक जे असतात त्यांची भावनिक ओढाताण जास्त होत असते. यांच्याही व्यवसायामध्ये अडचणी काही कमी नसतील, कसोटीचे क्षण काही कमी असतील असं नाही. या कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांच्या प्रोजेक्ट्सना अनेक अडचणी तर येतच असतील, पर्यटनापासून ते शिक्षणापर्यंतच्या. पण तरीसुद्धा त्या दोघांच्याकडे असलेली ऊर्जा आणि त्यांची पॅशन, आणि एक मानसशास्त्रातली व्यक्ती, एक IT मधला माणूस, आणि ते दोघांनी एकत्र येऊन एक इंटिग्रेटेड अशा पद्धतीचं हे व्हेंचर जे सुरू केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये एका वेगळ्याच देशामध्ये जाऊन, तुमच्या आमच्यासाठी फारशा सवयीच्या नसलेल्या देशामध्ये जाऊन अशा प्रकारे स्वतःचं बस्तान बसवणं आणि तिकडून या तऱ्हेचे व्यवसाय करणं की ज्यामध्ये आयुष्याचा विकास आहे, आयुष्याला समृद्धी आहे. आणि ज्यावेळी हे दोघेजण असं म्हणतात की आम्हाला ग्रामीण भारतामधल्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू अनुभवायचं आहे आणि ते आमचं उद्दिष्ट आहे, तेव्हा त्यांचं व्यावसायिक उद्दिष्ट हे फक्त व्यावसायिक न राहता संपूर्ण मानवतेच्या साठी अतिशय महत्त्वाचं असं उद्दिष्ट बनतं. त्यामुळे एकाच वेळेला व्यवसाय धर्म, त्याच वेळेला समाजधर्म, राष्ट्रधर्म अशी जपणारी ही माणसं जगाच्या पाठीवरती कुठेही असलीत तरी ती शेवटी भारतीय असतात. कारण भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा ही कधीच संकुचित विचारांची नव्हती आणि नाही. भारतीय माणूस हा एका बाजूने विश्वमानवच असतो, कारण विश्वमानव हा शब्दच मुळी पहिल्यांदा आपल्या वेदांमध्ये आलेला आहे, विश्वमानुष. आणि आज आपल्याला आणि या वेदच्या आपल्या ग्लोबल वेदमध्ये दर महिन्याला आपण शोधत आहोत अशा विश्वमानुषांनाच. आपल्याला भेटायला येत आहेत अशीच माणसं की जी जगाच्या पाठीवरती आहेत, पण त्यांच्या पद्धतीने व्यापक असं भारतीयत्व जपत आहेत. तेव्हा हेरंबाडी शिरीन, तुमच्या दोघांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.